पहा मुलांनो हे एक्झाम्पल. तर या ठिकाणी लक्षात घ्या ह्याला आपण LHS म्हणूया आणि लक्षात घ्या ह्याला आपण RHS म्हणूया. लक्ष आहे का बघा सर. LHS लिहून घ्या. बरोबर सर. LHS लिहून घ्या आणि LHS इज इक्वल टू आडवी रेष tan क्यूब थीटा मायनस 1 म्हणजे 1 क्यूब a क्यूब मायनस b क्यूब. त्यामुळे tan थीटा मायनस 1 आपल्याकडे मुलांना a क्यूब मायनस b क्यूबचे हे जे फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. आत्ता जो आपण फॉर्म्युला आत्ताच जो शिकलो तो काय शिकलो होतो. रूल ऑफ एक्सपान्शन शिकलो. लक्षात घ्या मुलांचं लक्ष आहे का बघा सर. आत्ता जो आपण रूल शिकलो तो काय शिकलो मला सांगा सर की a मायनस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे आत्ता शिकलेलो a क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab कंसात a मायनस बी हा रूल ऑफ ए लक्षात घ्या. मग ह्याच्यावरनं आपण a क्यूब मायनस बी क्यूब काढलं होतं. ह्याच्यावरनं लक्षात घ्या आपण मगाशी a क्यूब मायनस बी क्यूब काढलं होतं आपण. बरोबर सर. म्हणजे ह्याला आपण काय घेतलं होतं सांगा सर. इकडं आणलं होतं असं. इकडं आणलं होतं आपण आणि असं लिहिलं होतं a मायनस बी ब्रॅकेट क्यूब मायनस प्लस 3ab कंसात a मायनस बी इज इक्वल टू a क्यूब मायनस बी क्यूब असं. म्हणजेच हा एक a क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे मुलांनो. हा म्हणजेच काय दॅट इज म्हणजेच a क्यूब मायनस बी क्यूब हा लक्षात घ्या इट इज इक्वल टू a क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू a मायनस बी ब्रॅकेट क्यूब प्लस 3ab कंसात a मायनस बी हा एक रूल आहे. पण मुलांनो हा रूल मगाशी आपण वापरलेला आहे. आता मला वापरायचा नाहीये. इथं a क्यूब मायनस बी क्यूब साठी मी वापरणार नाहीये. पण त्याच्यासाठी आणखीन एक रूल आहे. ह्याला रूल ऑफ एक्सपान्शन म्हणतात. हा रूल ऑफ एक्सपान्शनचा आहे. रूल ऑफ फॅक्टरायझेशन आहे. अवयव पद्धत. तो कसा आहे बघा सर. तर a क्यूब मायनस बी क्यूबचा आणि एक रूल आहे लक्षात घ्या सर. तो कुठला रूल आहे तो मी आत्ता घेणार आहे. तो कुठला रूल आहे बघा सर. तर पहिल्या कंसामध्ये लक्षात का बघा सर. पहिल्या कंसामध्ये a मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये लक्षात आलं का बघा सर. दुसऱ्या कंसात पहिल्याचं क्यूब रूट मिडल साइन दुसऱ्याचं क्यूब रूट दुसऱ्या कंसात पहिल्याचा स्क्वेअर आणि मल्टिप्लिकेशन विथ चेंज इन साइन दोघांचा गुणाकार चिन्ह बदलून a आणि b चा गुणाकार ab चिन्ह बदलून प्लस ab. कळलं का बघा सर. म्हणजे मल्टिप्लिकेशन विथ अपोजिट साइन प्लस दुसऱ्याचा वर्ग b स्क्वेअर पहिल्याचं क्यूब रूट मिडल साइन दुसऱ्याचं क्यूब रूट इन सेकंड ब्रॅकेट पहिल्याचा स्क्वेअर मल्टिप्लिकेशन विथ अपोजिट साइन प्लस स्क्वेअर ऑफ द सेकंड पहिल्याचं घनमूळ मधलं चिन्ह दुसऱ्याचं घनमूळ दुसऱ्या कंसात पहिल्याचा वर्ग गुणाकार चिन्ह बदलून अधिक दुसऱ्याचा वर्ग हा रूल सर. a क्यूब मायनस बी क्यूब हा मी इथं वापरणार आहे. हा मी लक्षात घ्या इथं वापरणार आहे. लक्ष आहे का बघा सर आपल्याकडे. हा इथं मला वापरायचा आहे. आपण सुरुवात करूया. बघा सर कसं झालं. इट इज इक्वल टू आडवी रेष a क्यूब मायनस बी क्यूब कंसात a मायनस बी पहिल्या कंसामध्ये आणि गुणिले इथं दुसऱ्या कंसामध्ये डिव्हायडेड बाय हे tan थीटा मायनस 1 आहेच. हे आहेच खाली खालचं. पहिल्याचं क्यूब रूट मिडल साइन दुसऱ्याचं क्यूब रूट पहिल्याचं क्यूब रूट tan थीटा मिडल साइन मायनस दुसऱ्याचं क्यूब रूट 1 पुन्हा पहिल्याचा स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा. लक्षात घ्या मल्टिप्लिकेशन विथ अपोजिट साइन मग या दोघांचा गुणाकार करा चिन्ह बदलून. मग या दोघांचा गुणाकार tan थीटा के tan थीटा चिन्ह बदलून प्लस tan थीटा. कळलं का बस. आणि पुन्हा प्लस कंपल्सरी प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर एकचा स्क्वेअर एक एकचा स्क्वेअर एक
प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर आलं का बघा. मग आता इथे टॅन थिटा -1 ला टॅन थिटा -1 कॅन्सल केलं का, मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे. आता आपल्याला काय पाहिजे बघा सर, हे आता खाली लिहून घेतो. उरलेलं काय घ्यायचं बघा सर, हे टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा आणि +1. आम्हाला काय पाहिजे आहे, हे टॅन थिटा तर पाहिजे आहे मुलांना, आम्हाला टॅन थिटा पाहिजे आहे. मग ह्याला हात लावायचा नाही मुलांना, ह्याला हात लावायचा नाही. मग ह्या दोघांचा कार्यक्रम करा, ह्या दोघांना एकत्र करा, ह्या दोघांना एकत्र करा. म्हणजे कसं होईल बघा बरं सर, टॅन स्क्वेअर थिटा +1 टॅन स्क्वेअर थिटा +1 प्लस टॅन थिटा. कळलं का बघा सर. आणि हा टॅन स्क्वेअर थिटा +1 च्या ऐवजी आम्हाला सेक स्क्वेअर थिटा पाहिजे. मग काही नियम आहे का बघा बरं, ह्याच्यासाठी काही नियम आहे का, तर आहे सर. नियम क्रमांक कितवा सांगा, नियम क्रमांक 7. काय नियम आहे सांगा सर, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काढा, सेक स्क्वेअर थिटा घाला. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काढा, सेक स्क्वेअर थिटा घाला. आणि म्हणून लक्षात घ्या सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा, आणि हे लक्षात घ्या झालं RHS. इट इज इक्वल टू RHS. आणि देअरफॉर हे सगळं LHS झालं मुलांना, हे सगळं LHS झालं. कळलं का बघा सर, हे सगळं LHS झालं आणि LHS बरोबर RHS. म्हणून मग हे आहे तसं लिहून घ्या एक्झाम्पल. म्हणजे कसं होईल, टॅन क्यूब थिटा -1 डिवायडेड बाय टॅन थिटा -1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा. हेन्स प्रूव्ड. काय आलं आपलं शेवटचं वाक्य लक्षात घ्या, हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. कळलं का बघा सर. ह्याच्यामध्ये हा रूल लक्षात ठेवा, दिसताना दोन्ही सेम दिसतंय, पण हा रूल ऑफ फॅक्टरायझेशन आहे सर. लक्षात घ्या, हा कुठला रूल आहे सांगा सर, हा रूल ऑफ फॅक्टरायझेशन आहे. अवयव लक्षात घ्या, हा रूल ऑफ फॅक्टरायझेशन आहे, हा रूल ऑफ फॅक्टरायझेशन. अवयवाचा नियम आहे हा, अवयवाचा नियम. आणि हा कुठला नियम आहे बघा सर, हा रूल ऑफ एक्सपान्शन आहे. हा कुठला आहे बघा सर, रूल ऑफ एक्सपान्शन. एक्सपान्शन विस्ताराचा नियम, आणि हा अवयव पद्धतीचा नियम. दोन्हीतला फरक दिसायला दिसताना सेम दिसते. हा रूल मी मगाच्या गणितात वापरला, हा रूल मी आत्ताच्या गणितात वापरला. रूल ऑफ एक्सपान्शन मगाच्या मध्ये दिसताना सेम दिसते, रूल ऑफ फॅक्टरायझेशन आत्ता वापरला. फरक लक्षात घ्या मुलांना, फरक लक्षात. सोपं एक्झाम्पल आहे हा, पहा एकदा, एक दोनदा करून घ्या, दोन्ही एकदम करा सोडवताना, तर लक्षात येईल तुमच्या. पहा मुलांनो, काही खूप छान गणित आहेत. या ठिकाणी ह्याला आपण लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड म्हणूया. LHS आणि RHS. हे LHS आहे, हे RHS आहे, राईट. मग लेफ्ट हँड साइड लिहून घेऊया आपण. बघा सर, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू आडवी रेष टॅन थिटा डिवायडेड बाय सेक थिटा +1. काय पाहिजे मुलांनो आम्हाला, तर सेक थिटा -1 पाहिजे. मग रॅशनलायझेशन करा, म्हणजे ह्याचा कॉन्ज्युगंट वापरा. सेक थिटा +1 चा कॉन्ज्युगंट सेक थिटा -1 वर खाली गुणा. त्यांनी सेक थिटा -1 नी वर खाली गुणा. हे आहे असंच ठेवा. टॅन थिटा इथं येईल, लक्षात घ्या. सेक थिटा +1 ह्याचा कॉन्ज्युगंट सेक थिटा -1 नी वर, सेक थिटा -1 नी खाली. बरोबर सर. मग आता ह्याला काय करा, चुकायला नको म्हणून कंस घाला. ह्याला पण कंस घाला, ह्यालाही कंस घाला. आणि मग a प्लस बी इंटू a मायनस बी म्हणजे a² मायनस b². a प्लस बी इंटू a मायनस बी म्हणजे a² मायनस b² म्हणजे सेक स्क्वेअर थिटा -1²
ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे वरचं आहेच असं टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस 1. बरोबर. सेक थीटा मायनस 1 इथं आलेलेच आहेत आपल्याकडे. आता हे फक्त कॅन्सल व्हायला पाहिजे. बघू याचं कसं होतंय. आता सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे सर. फॉर्म्युला नंबर किती सांगा? 7. काय आहे फॉर्म्युला नंबर 7 सांगा? सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आहे का बघा सर. मग इथे लक्षात घ्या सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 पाहिजे. मग ह्याला म्हणा आजा आजा. हे एकला इकडे बोलवा. एकचं चिन्ह प्लस आहे. प्लस 1 चे मायनस 1. त्यामुळे सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा. मग सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 काढा. टॅन स्क्वेअर थीटा घाला. उत्तराकडे चाललो आपण. सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 काढा. टॅन स्क्वेअर थीटा घाला. म्हणजे कसं झालं बघा सर. सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 याच्याऐवजी इथं घाला टॅन स्क्वेअर थीटा. इथं वरती टॅन थीटा गुणिले सेक थीटा मायनस 1. इथं सर टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे काय बघा सर. टॅन थीटा इंटू टॅन थीटा. टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे काय तर टॅन थीटा इंटू टॅन थीटा. बरोबर आहे का बघा. आणि वरचं टॅन थीटा खालच्या टॅन थीटाला कॅन्सल. वरचं टॅन थीटा खालच्या टॅन थीटाला कॅन्सल. काय शिल्लक राहिलं बघा सर. इट इज इक्वल टू सेक थीटा मायनस 1 डिवायडेड बाय टॅन थीटा. आलं का बघा सर. सेक थीटा मायनस 1 डिवायडेड बाय टॅन थीटा. म्हणजे हे LHS आहे. हे LHS आहे सगळं. आणि मुलांना हे LHS आणि हे RHS झालेलं आहे. LHS इज इक्वल टू RHS. आता आहे ते गणित लिहून घ्या. हेन्स प्रूव्ड. आणि म्हणून लक्षात घ्या इथे येणार आडवी रेष इज इक्वल टू आडवी रेष टॅन थीटा डिवायडेड बाय सेक थीटा प्लस 1. इथं सेक थीटा मायनस 1 डिवायडेड बाय टॅन थीटा. हेन्स प्रूव्ड. आवश्यक साध्य सिद्ध झाले. तर मुलांना हे अशा प्रकारचं गणित एकच रूलवर आधारित आहे. फक्त रॅशनलायझेशन लागतंय. बरोबर सर. आता आपण बघूया दुसरं एक्झाम्पल यासारखंच. या गणितामध्ये पहा मुलांनो ह्याला आपण म्हणूया LHS. बरोबर आहे का बघा सर. याला म्हणूया आपण RHS. मग LHS लिहून घेऊया सर. पहा LHS लिहून घेऊया लेफ्ट हँड साइड. देअरफॉर LHS इज इक्वल टू आडवी रेष प्लस आडवी रेष 1/1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय 1/1 प्लस साइन थीटा. रिस्क नको. काही चुकायला नको म्हणून लक्षात घ्या कंस घालूया बघा. लक्ष आहे का तुमचं माझ्याकडे. मग काय छेद वेगवेगळा आहे का बघा. 1 प्लस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा वेगवेगळा आहे का बघा. मग छेदात छेदांचा गुणाकार अंशात तिरकस गुणाकार. छेदात छेदांचा गुणाकार अंशात तिरकस गुणाकार. देअरफॉर LHS इज इक्वल टू दोन्हीचं एक करा. छेदात छेदांचा गुणाकार 1 मायनस साइन थीटा गुणिले लक्षात घ्या 1 प्लस साइन थीटा. छेदात छेदांचा गुणाकार हे मधलं प्लस चिन्ह राहू दे. अंशात तिरकस गुणाकार. अंशात तिरकस गुणाकार 1 प्लस साइन थीटा एक्के 1 प्लस साइन थीटा. आणि इकडे 1 मायनस साइन थीटा एक्के 1 मायनस साइन थीटा. मधलं चिन्ह प्लस असल्यामुळे काही रिस्क नाही मुलांना. त्यामुळे प्लस साइन थीटा मायनस साइन थीटा कॅन्सल. 1 प्लस 1 म्हणजे 2 आलं सर. LHS इज इक्वल टू लक्ष आहे का बघा सर. LHS इज इक्वल टू 1 प्लस 1 2. उत्तरात तरी 2 आहे. आले जवळ सर. मग A प्लस बी इंटू ए मायनस बी. A प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कळलं का बघा सर. A प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग कुठला रूल आहे बघा सर. साइन स्क्वेअर थीटाचा कुठला रूल आहे. रूल नंबर 6. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग आम्हाला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा पाहिजे.
मग ह्या साइन स्क्वेअर थिटाला जावा तिकडे म्हणा, तिकडे घालवा तिकडे. म्हणजे कसं होईल बघा सर, प्लसचं मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कळलं का बघा सर. मग इथे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काढा, हे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काढा, त्याच्याऐवजी घाला कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे कसं झालं बघा सर, इथं LHS इज इक्वल टू 2 अपॉन या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा. पण आम्हाला 2 सेक स्क्वेअर थिटा पाहिजे होतं. हे काय आहे, हे नको होतं आम्हाला. मग काय करूया, कसं करायचं. LHS इज इक्वल 2 इंटू हे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा आहे, पण 1 अपॉन कॉस म्हणजे सेक. रूल नंबर 2, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक. आलं उत्तर. म्हणजे कसं होईल सांगा सर, कुठला रूल बसला, तर रूल नंबर 2, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. मग 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा काढा, सेक स्क्वेअर थिटा घाला. हे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा काढा आणि हे सेक स्क्वेअर थिटा घाला इथं. म्हणजे कसं होईल बघा सर, LHS इज इक्वल टू, देअरफॉर LHS इज इक्वल टू 2 इंटू सेक स्क्वेअर थिटा. 2 सेक स्क्वेअर थिटा म्हणजे RHS. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. आता आहे ते गणित लिहून घ्या, म्हणजे हेन्स प्रूव्ड. LHS लिहून घ्या, 1 अपॉन 1 मायनस साइन थिटा प्लस 1 अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू 2 सेक स्क्वेअर थिटा. हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. मुलांना व्यवस्थित बरोबरच्या खाली बरोबर हे असं लिहिता आलं पाहिजे. पहा मुलांना, इथे हे गणित करत असताना पुन्हा इथं LHS आणि बघा इथे RHS. LHS लिहून घ्या, लक्ष आहे का बघा सर. LHS लिहून घ्या, अक्षर अगदी सुंदर पाहिजे. tan 4 थीटा प्लस tan स्क्वेअर थीटा. कॉमन काढा सर, tan कॉमन काढा, tan स्क्वेअर थीटा कॉमन काढा. tan स्क्वेअर थीटा, यात पण tan स्क्वेअर थीटा आहे. tan 4 थीटा म्हणजे काय, तर tan 4 थीटा म्हणजे tan स्क्वेअर थीटा इंटू tan स्क्वेअर थीटा. tan स्क्वेअर थीटा इंटू tan स्क्वेअर थीटा म्हणजेच tan स्क्वेअर थीटा. 2 प्लस 2 4, 2 प्लस 2 4 म्हणजे tan स्क्वेअर थीटा कॉमन काढा सर. tan स्क्वेअर थीटा कॉमन काढा. हे tan स्क्वेअर थीटा कॉमन काढलं, शिल्लक राहिलं. इथं मुलांनो या ठिकाणी हे tan स्क्वेअर थीटा, हे tan स्क्वेअर थीटा कॉमन काढलं, म्हणजे आता शिल्लक राहिलं हे tan स्क्वेअर थीटा आणि हे 1. tan स्क्वेअर थीटा प्लस 1. काय शिल्लक राहिलं बघा सर, tan स्क्वेअर थीटा प्लस 1 शिल्लक राहिलं. आता बघा बरं सर कसं करता येईल. आता या ठिकाणी tan स्क्वेअर नको आहे आम्हाला सेक स्क्वेअर पाहिजे आहे. दोन्ही tan स्क्वेअर नको, दोन्ही tan स्क्वेअर नको आम्हाला. ओके, बदलून टाकू. काय फॉर्म्युला सांगा सर, फॉर्म्युला आमच्याकडे. चला फॉर्म्युला सगळ्यांना आठवतो का बघा. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. आठवतो का बघा. आपण इथं फॉर्म्युला बघा सर कसा येईल. सेक स्क्वेअर थीटा मी घ्यायला लागलो बघा सर. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. कळलं सर. मग आम्हाला दोन्ही tan स्क्वेअर काढायचे आता. मग हे tan स्क्वेअरची व्हॅल्यू काढून घ्या. हे 1 इकडे घ्या. प्लस 1 चे काय होईल, -1. त्यामुळे सेक स्क्वेअर थीटा -1 इज इक्वल टू tan स्क्वेअर थीटा. आता मुलांनो हाही tan स्क्वेअर थीटा काढा, त्याच्याऐवजी घाला सेक स्क्वेअर थीटा -1. हाही tan स्क्वेअर थीटा काढा आणि त्याच्याऐवजी घाला सेक स्क्वेअर थीटा -1. बघूया काय होतं. कळलं का बघा सर. मग आता इट इज इक्वल टू tan स्क्वेअर थीटाच्या ऐवजी इथं सेक स्क्वेअर थीटा -1 हा पहिला आला. चौकटी कंसात, त्याला लहान कंस घालू.
चौकटी कंसात tan स्क्वेअर थिटा काढा, sec स्क्वेअर थिटा -1 हे +1 आणि आहेच मुलांना, हे +1 आहेच. tan स्क्वेअर थिटा म्हणजे sec स्क्वेअर थिटा -1 +1 -1 कॅन्सल, +1 -1 कॅन्सल, कळलं का बघा. त्यामुळं sec स्क्वेअर थिटा -1 इंटू sec स्क्वेअर थिटा म्हणजेच कसं झालं बघा सर, sec स्क्वेअर थिटा -1 इंटू sec स्क्वेअर थिटा, हे कळलं का बघा सर. मग ह्या sec स्क्वेअर थिटानी गुणा ह्याला, ह्या sec स्क्वेअर थिटानी ह्याला पहिल्याला गुणा, ह्या sec स्क्वेअर थिटानी ह्याला दुसऱ्याला गुणा. आतमध्ये गुणायचं सर, मल्टिप्लिकेशन आहे, गुणायचं म्हणजे कसं होईल सांगा सर, sec स्क्वेअर थिटा इंटू sec स्क्वेअर थिटा म्हणजे sec फोर्थ थिटा मायनस sec स्क्वेअर थिटा 1 जा sec स्क्वेअर थिटा, हे सगळं झालं sec फोर्थ थिटा मायनस sec स्क्वेअर थिटा, इट इज इक्वल टू RHS. आणि हे सगळं LHS आहे मुलं. त्यामुळे LHS इज इक्वल टू RHS झालं, LHS इज इक्वल टू RHS झालं. आणि त्यामुळे हे आहे असं गणित लिहून घ्या, tan फोर्थ थिटा प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec फोर्थ थिटा मायनस sec स्क्वेअर थिटा. आणि शेवट लिहायचं हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. हे कळते का बघा. आणि प्रत्येक स्टेपला 1 टिंब 2 टिंब म्हणूनची खून ही आपल्याला येणारच सर, अशी म्हणूनची खून जी आहे ती आपल्याला येणार. कळते का अगदी व्यवस्थित. हे बघा सर, हे पण खूप छान एक्झाम्पल आहे. आपण याच्याकडे लक्ष द्या. ह्याला आपण LHS आणि RHS म्हणूया सर, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. हे बघा सर लेफ्ट हँड साईड आणि ही लक्षात घ्या राईट हँड साईड. काय चुकलं का बघा सर. आता आपल्याला रूल्स वापरायचे आहेत बघा. लेफ्ट हँड साईड लिहून घ्या. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू LHS इज इक्वल टू cot स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा, इट इज इक्वल टू, इथं मायनस राहणारच मुलांनो. आता काय करा, या ठिकाणी ह्याच्यात बदल काढवायला पाहिजे सर. आता चेंज करून ह्याचं कोसेक आणि सेक करायचं आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, दोन्ही फॉर्म्युले आहेत. काय सांगा सर, सर tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, कुठला फॉर्म्युला सांगा सर, फॉर्म्युला नंबर 7, sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, असा फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आपल्याकडे लक्षात घ्या सर, sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. कळते का बघा सर. पण आम्हाला नुसताच tan स्क्वेअर थिटा पाहिजे. ओके, घ्या इकडं. म्हणजे कसं होईल सांगा सर, sec स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू tan स्क्वेअर थिटा. हे कळलं का बघा सर. मग हे tan स्क्वेअर थिटा काढा आणि त्याच्याऐवजी sec स्क्वेअर थिटा मायनस 1 घाला. हे sec स्क्वेअर थिटा मायनस 1 घाला. पुढं आता हे नको आहे सर आम्हाला cot स्क्वेअर थिटा, त्याचा बी कार्यक्रम करूया. काय नियम आहे सांगा सर त्याला नियम आहे रूल नंबर 8, कोसेक स्क्वेअर थिटा. काय नियम आहे बघा सर, कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर थिटा. रूल नंबर 8, कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर थिटा. आम्हाला cot स्क्वेअर थिटा पाहिजे. या 1 ला इकडे घ्या. म्हणजे कसं झालं सांगा सर, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू cot स्क्वेअर थिटा. मग हे cot स्क्वेअर थिटा हे काढायचं, त्याच्याऐवजी घालायचं कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. त्याच्याऐवजी काय घालायचं सांगा सर, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. ह्याला कंस घालायची गरज नाही. ह्याला कंस का घातला, कारण हे मायनस चिन्ह आहे. ह्याला कंस घालणं गरजेचं आहे कारण मायनस चिन्ह आहे. इथं ह्याला घालायची गरज नाही कारण इथं कोण नाहीच आहे. हे लक्षात घ्या. हा कंस महत्वाचा आहे सर, हा कंस महत्वाचा आहे. कंस दणका देणार मुलांना, कंस घालाय विसरला तर. हा कंस अतिशय महत्वाचा आहे. ब्रॅकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देअरफॉर कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1, ह्याला सर मायनसनी आतमध्ये गुणा, मायनस इंटू प्लस मायनस सेक स्क्वेअर थिटा.
आणि मायनस इंटू मायनस प्लस 1. मग सर या ठिकाणी -1 + 1 कॅन्सल. उत्तर आलं सर कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा. काय आलं बघा सर, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा आलं का बघा सर. देअरफॉर कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा हे RHS. इट इज इक्वल टू RHS. हे LHS आहेच, हे LHS आहेच. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आहे तसं गणित लिहून घ्या आणि म्हणायचं हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले असं मराठीमध्ये म्हणायचं. इथं कसं होणार, कॉट स्क्वेअर थीटा वर आहे बघा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू हे कोसेक स्क्वेअर थीटा मायनस, लक्षात घ्या, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा. लक्षात आलं का बघा सर. काही नाही, फक्त नियम वापरलेला आहे, व्यवस्थित तयार करून ऍडजस्ट करून नियम वापरलेला आहे. अतिशय महत्वाचं असं गणित आहे, लक्षात घ्या.